ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। खरं तर देशभरात मतदान अगदी वेगानं सुरू आहे। ईशान्येकडची जी राज्य आहे जिथे बहुतेक ठिकाणी आज मतदान आहे लोकसभेचं, त्या ठिकाणी सध्या मतदानाची जी सरासरी आहे आत्तापर्यंत ही 50% वर गेलेली आहे। खूप वेगात मतदान हे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सुरू आहे। पण उर्वरित भारताचा जर का विचार कराल तर अजूनही मतदानाची टक्केवारी ही 45 पर्यंतच पोहोचलेली आहे। पण पुढचा जो आता तास दीड तास उरलेला आहे, म्हणजे 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, तोवर आता शेवटच्या सत्रामध्ये मतदानाची टक्केवारी वेगानं वाढेल अशी चिन्ह आहेत। त्याचं कारणही असं आहे की उन्हाचा जी काहिली आहे ती काहीशी आता कमी कमी होत जाणार आहे। उन्हाची तीव्रता कमी होत गेल्यावरती साहजिकच लोक आणखी मतदार हे घराबाहेर पडतील, मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत येतील अशी आशा करूया। मतदानाची टक्केवारी ही साइजेबल व्हायलाच हवी, कारण सर्वांना समान संधी, त्यानुसार जितक्या मोठ्या प्रमाणात मतदान, जितकी म्हणून मोठ्या संख्येनं मतदार मंडळी आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावतील तितकं ते लोकशाहीसाठी चांगलं आहे। कारण मतदारांच्या मनात काय आहे, त्यांच्या मनातला उमेदवार हा निवडून आणण्यासाठीच हा लोकशाहीचा उत्सव आहे। आणि आज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मतदानाचा पहिला टप्पा आहे। महाराष्ट्रातल्या 7 जागा आणि उर्वरित देशातल्या 84 जागा अशा 91 जागांवरती आज मतदान होतंय। मतदानाची टक्केवारी बघता समाधानकारक मतदान ऐन उन्हाळ्यात सुद्धा उन्हाची झळ सोसून मतदार राजा हा मतदान केंद्रांपर्यंत येतोय, हे खरंच आपल्यासाठी लोकशाही म्हणून भूषणावं आहे। आपण चर्चा करतो आहोत, आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते, नेते, स्थानिक नेते अमोल देशमुख आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आहेत। सिद्धार्थ मोकळे हे एक फायर ब्रँड वक्ते म्हणून सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहेत, ते वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जय महाराष्ट्र न्यूज बरोबर जोडले गेलेले भाऊसाहेब आजबे आहेत। याशिवाय आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप सुद्धा आहेत। प्रशांत जगताप, मी तुमच्याकडे जाणीवपूर्वक येतो कारण तुम्ही आता नव्यानं ॲड झाला आहेत पॅनलमध्ये। कसं बघताय हो की निवडणूक ज्या दिशेनं चाललेली आहे, महाराष्ट्रामध्ये कितीही म्हणा, काहीही करा, तुम्ही नाकमुरडा किंवा काहीही करा, जातीय समीकरणांवरती निवडणूक येतेच। जात ही अपरिहार्य आहे, अगदी निवडणुकीत सुद्धा। जात है की जाती नहीं असंच प्रत्यय हा प्रत्येक निवडणुकीत येतोय। तुम्ही पुण्यात काहीही म्हणा तरी सुद्धा जातीवरच मतदान होणार आहे हे कोणीही सांगेल, कारण ती वस्तुस्थिती झाली आहे, ती अपरिहार्यता झाली आहे। पण याला अपवाद होता। 2014ची निवडणूक अपवाद होती। ती कशी होती? कारण मोदी फॅक्टर होता। आता मोदी लाट तशा अर्थानं दिसत नाही आणि सरकार विरोधातही तीव्र नाराजी मतदारांमध्ये आहे असं म्हणण्याचं धाडस मी तरी करू शकत नाहीये। त्यामुळं जिथं लाट नाहीये, जिथं प्रचारापर्यंत पोहोचण्यात पक्षांना अडचण येते आहे, अशा वेळी तुम्ही कसं बघता की मतदार राजा काय विचार करत असेल? नाही, या ठिकाणी मुळातच आताच पहिल्या टप्प्याचं मतदान आज होतंय। मी या संदर्भामध्ये आम्ही खूप पॉझिटिव्हली याच्याकडे पाहतोय। त्याचं कारण असं आहे की या 7ही जागांचं मतदान होत असताना ज्या पद्धतीने प्रचारामध्ये रंगत आली, ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधानांच्या त्या ठिकाणी वर्ध्याला, नागपूरला ज्या काही सभा झाल्या, त्यांना मिळणारा, चंद्रपूरला सभा झाल्या, त्यांना मिळणारा अल्पप्रतिसाद असेल, रिकाम्या खुर्च्या असतील, पंतप्रधानांनी विकासावर चर्चा न करता त्या ठिकाणी फक्त राहुलजी गांधी असतील किंवा आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांवर जी काही चर्चा नेली, त्या अनुषंगाने एक गोष्ट निश्चित आहे की 2014ला मोठमोठ्या गप्पा मारणारे माननीय नरेंद्रजी मोदी हे आता फक्त त्या ठिकाणी त्यांनी राहुलजी गांधीजींचा किंवा आदरणीय पवार साहेबांचा धसका घेतला काय, त्याच्यामुळे त्या निवडणुका त्यांनी आता विकासावरून किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आणली, ही त्याच्यामध्ये एक जमेची बाब आहे असं मला वाटतं। आणि त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा
की एका ठिकाणी केंद्र म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेले, त्याचबरोबर केंद्रामध्ये हेवी वेट असणारे मंत्री म्हणून नितीनजी गडकरी यांच्याकडे पाहिलं जातं. पण मागच्या 15-20 दिवसाचा जर तुम्ही सगळा त्यांच्या संपूर्ण प्रचाराचा जर सगळा आढावा घेतला तर त्या ठिकाणी नाना पटोलेंनी जे काय आव्हान नागपूरमध्ये उभं केलं गडकरी साहेबांसमोर, गडकरी साहेब त्यांचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात जाऊ शकले नाही. याच्यावरून भाजप प्रशांत जगताप तीच बाब अजितदादांच्या बाबतीत आहे, तीच बाब अजितदादांच्या बाबतीत आहे, तीच बाब अशोकराव चव्हाणांच्या बाबतीत आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की अमुक एक नेता त्याचा मतदारसंघ सोडून बाहेर गेला नाही. 11 तारखेनंतर जातील की नेते. बोला बोला. नाही पण माझं म्हणणं आमचे नेते तर बाकी ठिकाणी फिरतात. अजितदादांच्या तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये माडामध्ये नगरला बाकीच्या सगळ्या ठिकाणी सभा झालेल्या आहेत. बोला बोला बोला. कंटिन्यू. या ठिकाणी आता तुम्ही जातीयवादावर जे काही बोलला, जातीयवादावर जे काही बोलला, मी त्या संदर्भात सुद्धा मला खुलासा करायचा आहे. पुणे लोकसभेची निवडणूक असो किंवा महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या विविध लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका असो, तिथलं स्थानिय राजकारण, तिथं असणारा समूह घटक ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा इतर बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा इतर बाकीचे पक्ष असतील, हे आपापल्या उमेदवार ठरवत असतात. पण ते उमेदवार असं नाही की एखाद्या जातीय समूह गट खूप मोठा आहे म्हणून त्यांनाच उमेदवारी द्यायची. तर त्याच्यामधला जो काही तुल्यबळ नेता असेल, तिथला जो काही तुल्यबळ चेहरा असेल, ज्यांचा जे सर्व समूह घटकाला समोर घेऊन जाऊ शकतात, अशाने ते निश्चित येतात. आपण पुण्याचंच उदाहरण पाहूयात. या ठिकाणी मराठा समाजाचं खूप सारं मतदान असताना सुद्धा मागच्या या 67-70 वर्षांमध्ये बॅरिस्टर गाडगीळ साहेब असतील किंवा बाकीच्या अनेक नेत्यांचं मी नाव घेऊ शकतो, अशी खूप सारी मंडळी या मतदारसंघातून निवडून गेली. त्याच्यामुळे पुणे असेल किंवा बाकीच्या ठिकाणी हा जो काय आरोप केला जातो की त्या ठिकाणी जातीय समीकरण ठेवून त्या ठिकाणी तिकीट दिली जातात, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं मला वाटतं. निश्चित तुमच्याकडे काही आकडेवारी असेल, पण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काँग्रेसच्या उमेदवारांच्यावर यादीवर जर तुम्ही आजही नजर मारली तर आम्ही सर्वसमावेशक सर्व जाती समूह घटकांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलाय. मग तो आगरी समाज असेल, तो गवळी समाज असेल, त्या ठिकाणी मराठा समाज असेल किंवा बाकीच्या ज्या काही बाकीचे जे काही समाज आहेत त्यांना योग्य पद्धतीने प्रस्थापित घरातलेच उमेदवार जास्त पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही झुकतं माप दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की काँग्रेसने सुद्धा तेच केलेलं आहे. ठीक आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे प्रशांत जगताप. काल जय महाराष्ट्र न्यूजनी शरद पवारांची मुलाखत घेतली, ती मीच घेतली. आणि एक प्रश्न असा होता की एकीकडे मोदी आहेत, दुसरीकडे मोदी विरोधक आहेत. आणि शरद पवारांनी मोदी विरोधकांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला. 21-23 विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती आपण काम करूया, निवडणूक पूर्व आघाडी करूया असा प्रयत्न केला. त्या उत्तरात शरद पवार असं म्हणाले की तो प्रयत्न झाला, पण आमच्या लक्षात असं झालं की निवडणुकीनंतर हे सगळे भाजप विरोधी नेते एकत्र येणारच आहेत, त्यामुळं आता फार त्यात लक्ष घालण्याची गरज नाही. आपण आपापल्या पक्षाची आपापल्या ठिकाणी जिथं आपला वोट बेस आहे किंवा आपल्या पक्षाची ताकद आहे त्या राज्यांमध्ये प्रत्येकाने लढायचं आणि निवडणुकीनंतर आपण बघू. 2004 मध्ये सुद्धा आम्ही जेव्हा एकत्र आलो म्हणजे सगळे पक्ष, तेव्हा मनमोहन सिंग यांचं नाव सर्वांनी चर्चा करून एकमतानं ठरवलेलं आहे. तसंच निवडणुकीनंतर जर का भाजप विरोधक सगळे पक्ष बहुमताच्या जवळपास पोहोचू शकत असतील तर आम्ही एखाद्या नेत्याची निवड पंतप्रधान पदासाठी करू. आता त्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातोय. थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं विनोद तावडे भाजपचे मंत्री काय म्हणाले की शरद पवारांनी असं स्पष्ट केलेलं आहे की राहुल गांधी यांची इच्छा नाही पंतप्रधान बनण्याची आणि त्यांची स्वतःची इच्छा आहे की जर का चान्स मिळाला तर यंदा पंतप्रधान पदासाठी आपण पूर्ण जोर लावायचा. तुम्ही कसं बघता याकडे राष्ट्रवादीचे एक नेते म्हणून? नाही, या ठिकाणी मी आपल्याला तुम्ही आपली कालची मुलाखत मी पाहिली, या संदर्भात एक आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ता म्हणून मला या सगळ्या मुलाखतीकडे मी ज्यास पाहतो त्याच्याबद्दल मला जे काही आकलन होतं या संदर्भात मी सांगू इच्छितो. मागच्या 3-4 महिन्यात ज्या काही घडामोडी तुम्ही पाहिल्या असेल
तर या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य राहुलजी गांधी यांनी पुढाकार घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या त्या ठिकाणी 10 जनपद या निवासस्थानी 7 ते 8 वेळा बैठका घेतल्या. काँग्रेसच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन इतर पक्षाच्या अध्यक्षांना भेटणं ही खूप एक वेगळी अलीकडच्या काळात खूप वेगळी गोष्ट होती. त्याच्यामुळं मान्य राहुल गांधींनी स्पष्ट केलंय शरद पवार हे त्यांचे चाणक्य आहेत, त्यांचे समन्वयक आहेत, त्यांचे मार्गदर्शक आहेत. आता ही काही बाब लपून राहिलेली नाही. नाही म्हणून त्यामुळे संभ्रम वाढलाय. म्हणूनच सांगू इच्छितो या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी त्या संदर्भामध्ये भाजप इतर पक्षाचा किंवा भाजपला बाजूला ठेवून सरकार स्थापन व्हावं यासाठी सगळ्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी जे काय राज्य स्तरावरचे जे पक्ष आहेत, जे काही प्रादेशिक पक्ष आहेत यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी आमची मतमतांतर आज काही वेगळी असली तरी निवडणुकांनंतर सुद्धा बरीचशी मंडळी एकत्र येऊ शकतात. एक नक्की आहे की त्या ठिकाणी आपण आताच नाही का कर्नाटकचं उदाहरण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष त्या ठिकाणी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आल्यानंतर सुद्धा मान्य राहुलजी गांधी यांनी तिथं भाजपचं सरकार स्थापन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जेडीयूला संधी दिली. आताच त्या ठिकाणी कोण पंतप्रधानाला पदाला इच्छुक आहेत किंवा नाही आहेत याच्यावर भाष्य करणं बरोबर होणार नाही. त्या ठिकाणी विनोदजी तावडे यांनी कुठेतरी आघाडीमध्ये एखादी फूस पाडणं या ठिकाणी फूट पाडण्याकरता किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी बोलण्याकरता किंवा कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होण्याकरता एखादं वक्तव्य केलं त्याचा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर काही परिणाम होणार नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो. पण एक गोष्ट नक्की आहे की आज त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल, आदरणीय राहुलजी गांधी साहेब असतील, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आदरणीय आमचे नेते आदरणीय पवार साहेब असतील, त्या ठिकाणी फारुखजी अब्दुल्ला असतील, त्या ठिकाणी चंद्रबाबू नायडू असतील, आमची एक भूमिका आज क्लिअर आहे की आम्हाला या देशामध्ये जे काही जातीयवादी, धर्मवादी आणि त्या ठिकाणी लोकांना फसवणारं जे काही भाजपचं सरकार आहे, माननीय नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आहे ते घालवायचे. मग त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये पर्याय कुठला का असेना पण उद्या या देशाला एक ठिकाणचं सेक्युलर नाही का त्या ठिकाणी सरकार, या ठिकाणी लोकांच्या म्हणजे तळागाळातल्या लोकांचा विचार करणारं सरकार, शेतकऱ्यांचं भलं करणारं सरकार द्यायचंय. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळे एकत्रित येऊ. त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जसे या देशाचे पंतप्रधान झाले त्याच धर्तीवर त्या ठिकाणी उद्या कुणाला पंतप्रधान पदाचा उमेदवार करायचंय हे आघाडी म्हणून निश्चित ठरेल. पण आज आमचं लक्ष हे त्या ठिकाणी अर्जुनाप्रमाणे आहे. माशाचा डोळा आम्हाला दिसतोय, म्हणजे लोकसभा दिसते निश्चित हाच आहे की या ठिकाणी असणार जातीवादी धर्मांध सरकार जावं आणि त्या ठिकाणी आदरणीय राहुलजी गांधी साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील यांनी घेतलेला पुढाकार हा निश्चित अभिनंदनीय असं मला वाटतं. ठीक आहे. विनोद तावडे हल्ली रोज पत्रकार परिषद घेतात, त्यामुळे एक चर्चा अशी पिकलेली आहे की विनोद तावडेंना बाहेर काही मागणी नाहीये का जाहीर सभांसाठी? ते मुंबईतच अडकून पडलेले आहेत कारण ते तर काही उमेदवार नाही आहेत. मग ते मुंबईत कसे आणि पत्रकार परिषद घेतात, टीव्हीला बाईट देतात, मग त्यांच्या सभा का होत नाहीत? पक्षात काही त्यांच्या विरोधात काही वेगळं काही चाललंय का अशी सुद्धा चर्चा या निमित्तानं सुरू आहे. कारण ज्या पद्धतीनं रोज प्रसार माध्यमांना बोलवून विनोद तावडे बाईट्स देत आहेत त्यावरून अशी एक शंका मला भाजपच्याच एका नेत्यानं माझ्याकडे उपस्थित केली होती. बरं असो, मी जातोय अमोल देशमुख यांच्याकडे. अमोल देशमुख, बघा शरद पवारांनी विषय काढलाय पंतप्रधान पदाचा. शरद पवारांच्या मनात काही चाललं असेल तर त्यांच्या बोलण्यातून संकेत रूपी तुम्हाला काही इनपुट्स मिळतात. मी काल जी मुलाखत केली शरद पवारांची जय महाराष्ट्र न्यूजसाठी, आम्ही त्यांना हेच विचारलं की सध्या मोदी विरोधी वातावरण आहे असं तुम्ही दावा करता, पण जर का भाजपला वाटत असेल की मोदी ब्रँड आहे आणि तो पुढे घेऊन जाऊनच आपल्याला मतं मिळणार असतील आणि पक्ष आपण मोदींसाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया, मोदींनाच पुढे करूया, मोदींच्याच नावावर आपल्याला सत्ता मिळाली, मोदींच्याच नावावर आताही आपण मतं मिळवतो आहोत, तर अशा वेळी मोदींना चॅलेंजर कोणी विरोधकांमध्ये दिसत नाहीये. म्हणजे 2014 मध्ये काँग्रेसनं तो प्रयत्न केला, काँग्रेस तोंडावर आपटली, 44 जागा फक्त काँग्रेसच्या आल्या. पण यंदा मोदी विरुद्ध कोणी नाही पण मोदी विरोधक दिसत आहेत. आणि मग शरद पवार असं म्हणाले की मोदी विरोधकांपैकीच एक जर का आम्हाला असं वाटलं की भाजप विरोधी सरकार येऊ शकतं तेव्हा आम्ही आमचा नेता निवडू. पण एक चर्चा अशी आहे की राहुल गांधींना सुद्धा इतर पक्ष जे काँग्रेसला सपोर्ट करू पाहतायत त्यांचा विरोध होऊ शकतो. अशा वेळी तुमच्या नेत्याचा जर का नंबर हुकला पंतप्रधान पदासाठी तर काँग्रेस कसा विचार करते? काँग्रेसकडे बहुतेक अनेक पर्याय असतील तरी सुद्धा राहुल गांधी यांना सोडून तुम्ही दुसऱ्याला करा, जे सोनिया गांधींच्या बाबतीत झालं होतं 2004 मध्ये, तसं
राहुल गांधींच्या बाबतीत होणार नाही कशावरून? मला वाटतं आशिषजी, सर्वप्रथम तर हे मोदी विरोधक नाही, देश घडवणारे नेते आहेत. आणि मोदी हा जो एक फुग्गा 2014 मध्ये निघाला होता तो स्वतःहून फुस होण्यात चाललाय 2019 मध्ये. आपल्या प्रश्नाचं उत्तर समजा मला द्यायचं असेल तर आज जेवढेही देश घडवणारे नेते वेगळ्या विविध पक्षातले आहेत त्या सगळ्यांनी श्री राजीव गांधीजींचं नेतृत्व हे मानलं आहे. आपण मागे बघितलं असेल, आदरणीय पवार साहेब, राहुलजी हे सोबत सगळे TDPचे नेते हे सगळे पत्रकार परिषदेसाठी राहुलजींच्या घरी असो सोनियाजींच्या घरी असो तिकडे येऊन एकत्र सगळे राहिले. तर मला वाटत नाही की असा मुद्दा राहिलेला आहे की राहुलजी नको किंवा असो. तो जरी आतमधून निघाला तरी मला वाटतं मागचे जे 3 राज्यांचे निवडणूक जे हाताळले आणि त्याच्या पहिला टप्पा जो राहुलजींनी गुजरातचं इलेक्शन जे उचललं होतं आणि त्या टप्प्यापासून सगळ्या देश घडवणाऱ्या नेत्यांना ही आशा आली की काँग्रेस हे राहुलजींच्या याच्यात पुढे येऊ शकतं. आज आपण बघतो कितीतरी वर्षापासून राहुलजींच्या अगेन्स्ट जे काही मार्केटिंग सुरू होती ते सगळं सोडत आज हेच भाजपवाले, आमचे काही काँग्रेसवाले देखील हे राहुलजींचं नाव म्हणतात की तो माणूस उभा होता, उभा आहे आणि उभा राहील. आज काही प्रश्न विचारले तरी ते स्वतः तयार आहेत. मोदी म्हणतात की तुम्ही डिबेटला समोर या. आणि असा दुसरा कोणताही देश घडवणाऱ्या नेत्यांनी चॅलेंज केलं नाही मोदींना. आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं की अशी वेळ आली जरा की राहुलजीच ते डिसाईड करतील. हे देश घडवणारे नेतेच राहुलजींना म्हणतील की तुमची याच्यामध्ये समजा कन्फर्मेशन असेल तरच दुसरा कोणीतरी नेता होईल. मला वाटतं हे अति महत्त्वाचं आहे. आणि आमच्याकडे एकामागे पाठोपाठ नेते इतके आहेत, नवीन असतील, एल्डरली असतील, हे सगळे नेते आहेत. आणि मला वाटत नाही की अशी काहीतरी गोष्ट किंवा असं डिस्कशन या नेत्यांमध्ये होईल. आज ही समझोत्याची गोष्ट नाही राहिली आहे, पण सगळे मनमिळावपणाने सगळे विचार करून डिसाईड करतील. ठीक आहे, आपल्यासोबत भाऊसाहेब आजबे आहेत आणि त्यांना मनात न वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर मलाही विचारलं पाहिजे. भाऊसाहेब आजबे, मला हाच प्रश्न विचारायचा की 2014ची जी निवडणूक आहे ती प्रेसिडेन्शियल काइंड ऑफ किंवा प्रेसिडेन्शियल स्टाईल ऑफ इलेक्शन ही नकळत झाली होती. म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी होते, दुसरीकडे काँग्रेसनं राहुल गांधींना पुढे केलं होतं आणि त्यातच काँग्रेसचा घातही झाला असं तेव्हा काही काँग्रेसचे नेते सांगतात, आजही बोलतात. पण यंदाची जी निवडणूक आहे मोदी एकटेच दिसत आहेत आणि विरोधकांमध्ये ममता बॅनर्जी आहे, चंद्रबाबू नायडू आहे, राहुल गांधी आहे, अखिलेश यादव आहे, मायावती आहे, आता तर जगनमोहन रेड्डी सुद्धा रेसमध्ये आलेले आहेत, के चंद्रशेखर राव आहेत तेलंगणाचे, किंवा दक्षिणेकडचे स्टॅलिन आहेत. म्हणजे विरोधकांमधले अनेक नेते दिसत आहेत आणि त्यांच्या समोर जायंट किलर म्हणून स्वतः नरेंद्र मोदी जे चॅलेंजर, खरं तर त्यांना चॅलेंज करायला पाहिजे पण त्यांचं चॅलेंज त्यांनाच दिसतंय, म्हणजे त्यांनाच पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे. तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य हेही आहे की मोदी विरुद्ध मोदी विरोधक किंवा मोदी एकटेच पंतप्रधान बनायला निघालेले आहेत, बाकीचे विरोधक हे त्यांना हरवायला निघालेले आहेत, असं काहीसं चित्र या निवडणुकीत तुम्हाला दिसतंय आणि त्याचा फायदा एखाद्या विरोधकांना झाला तर होऊ शकतो? अगदी बरोबर आहे आशिषजी. 2014च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्षांचं निवडणूक ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीचं स्वरूप दिलेलं होतं आणि त्यानंतरच्या गेल्या 4-5 वर्षांमध्ये देखील हे लक्षात आलेलं होतं की सरकार चालवणं असेल किंवा भाजप पक्ष असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, या सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी देखील मोदी हेच होते. एव्हाना गेल्या 4-5 वर्षांमध्ये हेही सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की एक वैयक्तिक नेता आपण जर घेतला आणि पूर्ण देशभरामध्ये त्याची जर लोकप्रियता पाहिली तर त्या अर्थात मोदी आहेत आणि इतर सर्व नेते जे आहेत ते अर्थात आपापल्या प्रदेशामध्ये ते लोकप्रिय असू शकतात, पण पूर्ण नेशन वाईड ज्याला अपील म्हणतात ती इतर कोण्यामध्ये तुर्तास असलेली आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणूनच यावेळी पण भाजपचा प्रयत्न हा मोदी आणि इतर सर्व, त्याला ते मिलावट असं म्हणतात, महागठबंधनला महामिलावट असा संघर्ष दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि खरं तर विरोधकांची त्या अर्थानं
मोदी फॅक्टरची कल्पना असल्यामुळे विरोधकांनी देखील हे आपण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहोत किंवा आपल्यापैकी कोणीतरी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे हे दाखवणं टाळलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक राजकीय शहाणपण पण आहे. तर यासाठी आहे कारण की आता 2019 मध्ये ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत त्या नॅशनल फॅक्टरपेक्षा लोकल फॅक्टर केंद्री ही जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या व्यक्तीला किती अपील आहे याचा थोडाफार परिणाम जो आहे तो अर्थात असणारच आहे. पण त्याही पलीकडे जाऊन कागदावरची जी आकडेवारी आहे म्हणजे या संदर्भामध्ये आपल्याला उत्तर प्रदेशाचं उदाहरण पाहता येईल की कागदावरची आकडेवारी पाहिली तर सपा बसपा आणि RLD यांची जी ताकद आहे ती अर्थात भाजपपेक्षा जास्त दिसते, जी कैराना, फुलपूर आणि गोरखपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये पण दिसलेली होती. त्याच्यामुळे UP मध्ये मोदींचा करिश्मा किती आहे त्याच्यापेक्षा हे जे समीकरण आहे मतांचं, हे जे स्थानिक फॅक्टर आहेत ते कसे जुळून येतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. किंवा अगदी त्याच पद्धतीने खाली महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर ती स्थिती आपल्याला दिसून येईल की आता दोन्ही आघाडी आणि युती जे आहे यांच्यामधले आणि त्यातही त्या विशिष्ट मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने जातीय समीकरण जुळून येतात हे देखील यावेळेस लक्षात म्हणजे महत्त्वाची अशी एक गोष्ट ठरणार आहे. जसं आता विदर्भाच्या निवडणुका चालू आहेत त्यामुळे विदर्भाविषयी एक आवर्जून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक नोंद आवर्जून करतो ते असे की विदर्भामध्ये आता काँग्रेसनं जी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे ती DMK असे वापरलेली आहे. म्हणजे दलित, मुस्लिम आणि कुणबी नाना पटोले यांच्या रूपाने त्यांना अत्यंत चांगला असा कुणबी चेहरा मिळालेला आहे. ही स्ट्रॅटेजी वापरली आणि ही केवळ फक्त नागपूर पुरतीच नाही तर पूर्ण विदर्भातल्या ज्या 10 जागा आहे या 10 जागांमध्ये ते लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. जसं फॉर एक्झाम्पल वर्ध्याची जी आजची जी जागा आहे ज्याच्यामध्ये रामदास तडस आणि चारुलता टोकस हे एकमेकांविरोधी आहेत तिथे देखील हा जो फॅक्टर आहे तो चालताना आपल्याला दिसून येईल. त्यामुळे फक्त केवळ विदर्भापुरतं या प्रश्नाच्या संदर्भात विदर्भापुरतं पाहायचं झालं तर 2009 मध्ये जी स्थिती होती आजच्या याच्या 7 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये 2009 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळालेल्या होत्या तर शिवसेना आणि भाजपला 2 जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचा हा पूर्ण प्रयत्न DMK फॅक्टर प्लस शेती म्हणजे मोदी फॅक्टर कमी करणे आणि स्थानिक हे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करणे आणि मग 2009 सारखी जी स्थिती आहे ते आणण्याचा प्रयत्न करणे अशा अर्थानं ते आपल्याला दिसून येते. त्यामुळे निश्चितच तुम्ही जसं म्हणाला त्या पद्धतीनं एकीकडे मोदी आणि दुसरीकडे मोदीला हरवण्यासाठीचे विरोधक अशी ती स्पर्धा जी आहे ती आपल्याला 2000च्या या 19च्या या निवडणुकीमध्ये दिसत आहे. ठीक आहे. आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत. सिद्धार्थ, जसं आता विदर्भाचा विषय निघालाय अनेक ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमच्या वंचित बहुजन आघाडीची जी उमेदवारांची यादी दिली प्रत्येक उमेदवारासमोर तुम्ही जात लिहिली. तुमचं सुद्धा काहीतरी जातीय समीकरण नक्कीच असेल. पण आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. फॉर एक्झाम्पल बघा बुलढाणामध्ये तुम्ही सिरस्कार दिलेले आहेत, जे आमदार आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे तर ते का तर माळी समाजाची मतं ते घेतील. पण मग राष्ट्रवादीनं त्यांचे जुने जाणते नेते मधुकर इंगळे यांना प्रचारात पूर्ण झोकून दिलेला आहे. पुन्हा छगन भुजबळांच्या सभा आता उद्यापासून जळगाव, जामोद वगैरे जो माळी पट्टा आहे तिकडे लावलेले आहेत. सांगलीचं उदाहरण घ्या, तुम्ही गोपीचंद पडळकर हे उमेदवार दिले, धनगर समाजाचे दिले कारण सायझेबल वोट साईज आहे धनगर समाजाची. माढाचं उदाहरण घ्या, तिथं तुम्ही पुन्हा विजय मोरे हे एक धनगर समाजाचे उमेदवार दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा कास्ट फॅक्टरवर आणि त्यातल्या परम्युटेशन कॉम्बिनेशनवरती खेळताय तेव्हा तुम्ही असा दावा करू शकत नाही की बहुजन मग वंचित आणि पुन्हा त्याला जोडीला आमचे दलितही आणि असे सगळ्यांचं म्हणून आम्ही नामानिराळे राहतो आणि बाकीचे पक्ष हे जातीयवादी आहेत असं करता येत नाही, असं होता येत नाही. हा तुमचा आरोप आहे ना सत्य ठरला असता किंवा ज्या वेळेला हे माझं निरीक्षण आहे, आरोप वगैरे नाही. हे निरीक्षण तुमचं सत्य ठरलं असतं कधी ज्या वेळेला आमच्या एकूण 48 यादीमध्ये विशिष्ट एखाद्या जातीचं प्राबल्य दिसलं असतं आणि प्रत्येक मतदारसंघ हा त्या जातीची लोकसंख्या पाहूनच आम्ही उमेदवार दिला असता. तर आता हे जे काही तुम्ही सांगताय ना की जिथे जातीचं आहे त्या ठिकाणी आम्ही तो उमेदवार पाहून तिथले काही कॅल्क्युलेशन्स पाहून आम्ही ते तुम्हाला राष्ट्रवादीला दोष द्यायचा का काँग्रेसला दोष द्यायचा? 100% द्यायचा, 100% द्यायचा. आता समजा मराठा उमेदवार दिला, आता सरकारच म्हणतंय मराठा समाजाची टक्केवारी ही 32% आहे त्यामुळे सायझेबल वोट साईज आहे. विदर्भात कुणबी समाज संख्येनं जास्त आहे तिथं कुणबी उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं दिले. बरोबर. म्हणजे ज्या समाजाची सायझेबल मतं घेणार आहे आणि राष्ट्रीय पक्षांचे जे उमेदवारांचे अर्ज असतात मुलाखतीसाठी संभाव्य उमेदवाराला मुलाखत जी द्यायची असते त्यामध्ये तर तुमची जात कोणती, तुमचे नातलग कोणकोणते, त्या नातलगांची आडनावं कोणती आणि एकूणच तुमच्या जातीचं मतदान तुमच्या मतदारसंघामध्ये किती असा तो उमेदवारी अर्ज असतो.
कसं आहे आशिष सर, तुम्ही आता गेली इतकी वर्ष राजकीय पत्रकारिता करत आहात, त्यामुळं अगदी राजकारण्यांच्या घरामध्ये सोयरीक जमवताना सुद्धा किती कॅल्क्युलेशन केलं जातं विधानसभेच्या लॉबी सोयरीकी जमलेला मी बघितलं. एक्झॅक्टली. तर हे सगळं आता इथल्या प्रस्थापित पक्षांमधलं राजकारण मी काही नव्यानं सांगायची गरज नाही, हे तुम्ही जाणून आहात. आता मला या ठिकाणी सांगायचं, बीडमध्ये आम्ही कैकाडी समाजाचे प्राध्यापक जे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. काय प्राबल्य आहे बीडमध्ये कैकाडी समाजाचं? आम्ही लातूरमध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला तिथे उमेदवारी दिलेली आहे. किती लोकसंख्या आहे तिथे मातंग समाजाची? त्याच वेळेला आम्ही होलार समाजाची एका ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिलेले आहे. काय प्राबल्य होलार समाजाचा कुठला मतदारसंघ असा आहे? अशा एक 2-4 जातींचा जर का उल्लेख आपण सोडले मतदारसंघाचे, तर बाकी सगळ्या ठिकाणी ज्या खऱ्या अर्थानं वंचित आहे, ज्यांना कधीच राजकीय पटलावरती त्यांचं नावही आलं नाही, अशा सगळ्या वंचितांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतोय. मात्र काय होतंय, वंचित बहुजन आघाडीला फक्त जाती लिहिल्या, जातीची नावं लिहिली एवढ्या मुद्द्यापुरतं अडकवलं जात आहे. वंचित आघाडीच्या स्टेजवरून जे विकासाचे प्रश्न मांडले जात आहेत, जे हक्क अधिकाराचे प्रश्न मांडले जात आहेत, जे मानवाधिकाराचं हनन सरकारकडनं झालं त्याचे प्रश्न मांडले जात आहेत, त्याच्यावरती मीडियामध्ये चर्चा होताना दिसत नाहीये. गेली 60-65 वर्ष मीडिया चर्चा करेल ना, मीडिया चर्चा करेल. पुढे जावं. तुमचे नेते प्रकाश आंबेडकर आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतात, पत्रकार परिषदेमध्ये ते भाजपवरती टीका करतात. दुसऱ्या दिवशी जर का मंगळवार असेल पत्रकार परिषद घेतात तेव्हा शरद पवारांचं दाऊद कनेक्शन काढतात. तिसऱ्या दिवशी जेव्हा बुधवार असेल पत्रकार परिषद घेतात तेव्हा पुन्हा राष्ट्रवादीवरती किंवा काँग्रेसवरती टीका करतात, पुन्हा मग भाजपवरती टीका करतात. त्यामुळं मतदार आणि पत्रकार आणि राजकीय पक्ष संभ्रमात झालेला आहे. यांना नेमकं म्हणायचं काय? नेमकेपणाने मी तुम्हाला सांगतो, झालंय कसं माहितीये का, वंचित बहुजन आघाडीने राजकीय समझोता जो करायचा होता तो काँग्रेस सोबत करायचा होता. त्यामुळे आमची बोलणी काँग्रेस सोबत चालू होती, आमची राष्ट्रवादी सोबत कधीही बोलणी झाली नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घ्यावं की न घ्यावं हा काँग्रेसचा भाग होता. मात्र काँग्रेस सोबत आपण जाऊन सेक्युलर मतं एकत्र ठेवावीत ही भूमिका होती. आता त्याच्या मी बाकी चर्चेत जात नाही, का झालं नाही काय वगैरे, तो भाग सोडून द्या. दुसरा भाग असा आहे इथे की बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते दिसत आहेत महाराष्ट्रातले जे गेली 5 वर्ष संघ भाजपाच्या विरोधात थेट पद्धतीनं लढतायत. मला दाखवून द्यावं गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काय कामगिरी बजावली आहे. एक राहुल गांधी जर सोडले आणि राफेल प्रकरण सोडलं तर कुठल्या मुद्द्यावर यांनी देशभर रान उठवलंय? साधी नोटबंदी सारखी गोष्ट ज्याच्यामुळे शेकडो लोक रांगेत उभा राहून मेलेत, त्यांच्यावरती सुद्धा काँग्रेसनं असं आक्रमकपणे हे केलेलं नाहीये. तुम्ही जे म्हणताय ना की सरकारच्या विरोधात लाट दिसत नाहीये, तुमच्याकडनं तो जो 2-4 वेळा जो उल्लेख झाला त्याचं कारण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ज्या वेळेला युपीएचं सरकार होतं त्यावेळेला भाजपने अण्णा हजारे असतील किंवा रामदेव बाबा असतील किंवा इतर संघटना असतील यांना आताशी धरून सरकारच्या विरोधात एक वातावरण निर्मिती केली आणि आक्रमकपणे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप वगैरे हे सगळं करून त्यांनी कॅम्पेनिंग केलं. तसं कॅम्पेनिंग आज कुठलाच विरोधी पक्ष करायच्या स्थितीत नाही, कारण यांना भीती आहे आमच्यावर कारवाई होईल, आमच्या हात दगडाखाली येते, यांनी आधीची यांची प्रकरणं बाहेर काढू नये म्हणून हे साठवलं होतं. तुमची पाठी कोरी आहे, एकांनी सत्ता भोगलेली आहे, दुसरे सत्ता उपभोगताय, तुमची पाठी कोरी आहे, तुम्ही बोलू शकता, कारण यू आर नथिंग टू लूज. माझं म्हणणं हे आहे की तुम्ही सत्तेत राहून काय केलंय, तर तुम्ही सुद्धा भ्रष्टाचार केलाय, तुमची सगळी इरिगेशनची प्रकरणं बाहेर निघू नये म्हणून तुम्ही न मागता सरकारला पाठिंबा देता. ते सोडा, तुम्ही म्हणाल ती जुनी चर्चा आहे 2014ची, नगरमध्ये काय केलं आता, ज्या माणसाने महानगरपालिकेत भाजपला सत्तेत बसवलं त्याला तुम्ही खासदारकीचं तिकीट देताय. हा माणूस जर खासदार म्हणून जर का राष्ट्रवादीचा जाणार असेल तर तो कुठल्या विचारधारेचा समजायचा जनतेने. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा बहुजनांसाठी स्वतःचा पर्याय. राष्ट्रवादी काय म्हणते माहिती आहे? राष्ट्रवादी काय म्हणते माहिती आहे का सिद्धार्थ? बोला. नगर जिल्हा आणि बीड जिल्हा हे 2 जिल्हे असे आहेत की इथं विचारधारा हा अपवाद आहे. इथं कोणत्याही पक्षाची विचारधारा कोणत्याही पक्षाला लागू होत नाही. त्यामुळे या 2 जिल्ह्यांचं राजकारण आणि तिथला राजकीय गोतावळा हा फार वेगळा आहे. तुम्ही इतर जिल्ह्यांच्या राजकारणाशी त्याला जोडू नका. बघा आता उद्या नरेंद्र मोदींची नगरमध्ये सभा आहे, कदाचित राधाकृष्ण विखे पाटील उद्या भाजपमध्ये जातील. त्यामुळे तुम्ही विचारधारा वगैरे 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 जे काही बोलताय ना जडजड, ते नगर आणि बीड जिल्ह्याला लागू बोलतच नाही. मी राजकीय प्रामाणिकतेबद्दल बोलतोय. तुमच्या पक्षाच्या भूमिका ज्या तुम्ही मांडता त्याच्याशी तर एकनिष्ठ राहा. बरोबर आहे, विचारसरणीवर माणूस जगला पाहिजे. राजकीय पक्ष विचारधारा घेऊन आज विरोधी पक्ष नेता भाजपमध्ये जातोय तर त्या पक्षाच्या कुठल्या उमेदवारावर आम्ही का विश्वास ठेवायचा? काँग्रेसच्या राष्ट्रवादी जर का भाजपला सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्न करते तर आम्ही का मतदान द्यावं राष्ट्रवादीला? मी इथेच थांबतोय. आपल्याला हल्लाबोल सुरू करायचा आहे. हल्लाबोल मध्ये सुद्धा महाराष्ट्राची दिशा त्याचं काही आकलन होतंय का? आज मतदानाचा पहिला दिवस होता, मतदान झालेलं आहे पहिल्या टप्प्याचं. काही महाराष्ट्राची दिशा स्पष्ट होते का? त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे हल्लाबोल मध्ये. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर.